नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण एक वेगळ्या प्रकारची चटणी पाहणार आहोत. जी चटणी अतिशय चविष्टही होते, खमंग होते आणि आरोग्यदायी देखील आहे. एक छान चटपटीत तोंडी लावणंही होईल, जे पोळी, भाकरी, भात, आमटी कशाबरोबरही खाता येईल. चला तर पाहूयात आजची रेसिपी. चटणी बनवण्यासाठी इथं मी अर्धा बाउल कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा बाउल जवस घेतलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे असतात जवस. काही जण याला अळशी असं देखील म्हणतात. अर्धा बाउल तीळ घेतलेले आहेत मी, अर्धा बाउल किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा बाउल कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, पाव टीस्पून आमचूर पावडर, 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1.5 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. आता आपण चटणी बनवायला घेऊयात. चटणी बनवताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारे आपण करणार आहोत, त्यामुळं रेसिपी पूर्ण पहा. कढईमध्ये आधी कोरडे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला मी जिरे भाजून घेते. मीडियम गॅसवरती याचा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. याचा रंग लालसर आलेला आहे. जिरे भाजून झाल्यानंतर त्यातच आपण तीळ घातलेले आहेत. थोडे तीळ माझे पांढरे शुभ्र आहेत आणि थोडे काळसर आहेत. मिक्स तीळ मी घेतलेले आहे. तिळाचा रंग देखील बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅस एकदम मोठा ठेवला तर तीळ पटापट उडायला लागतील आणि व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. त्यामुळं मीडियम गॅसवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हाडांच्या आणि केसांच्या त्वचेच्या सर्व तक्रारी दूर होतात. त्यामुळे तिळाची चटणी देखील आवर्जून खाल्ली पाहिजे. तिळाचा आपल्या आहारात जरूर समावेश केला पाहिजे. आपण आज ही जी चटणी बनवतोय अतिशय पौष्टिक होणार आहे. हे पहा, तीळ छान भाजले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. तीळ मी काढून ठेवलेले आहेत. त्याच पॅन मध्ये आपण जवस भाजून घेऊयात. जवस देखील मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत, कारण ते देखील लगेच चटचट उडायला लागतात. हृदयविकार असणाऱ्यांसाठी जवस खूप चांगला आहे. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. मधुमेह असणाऱ्यांना जवस खूप छान आहे. याचा देखील रंग बदलेपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचे आपल्याला. हे पहा, मस्त भाजून झालेलं आहे. आता हे देखील आपण काढून ठेवूया. या चटणीला कोणतं नाव देता येईल हे कमेंटमध्ये मला सांगा. त्याच पॅनमध्ये आपण आता 1 टेबलस्पून तेल घालूयात. यामध्ये आपण लसूण छान रंग बदलेपर्यंत थोडासा तळून घेणार आहोत. कच्चा लसूण घातला तरी चालेल, पण याच्याने देखील एक खमंगपणा वेगळाच येतो. अशा पद्धतीने चटणी बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लसणामध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप असते, त्यामुळे लसूण देखील आहारात आवर्जून खाल्ला पाहिजे. हे पहा, याचा रंग बदललेला आहे. या स्टेजला आता मी हे काढून घेते. किंचित लालसर झालेलं आहे. फार आपल्याला करपवायचं नाही आहे. मी काढून घेतलेलं आहे.
याच पॅनमध्ये आपण कढीपत्ता भाजून घेऊयात। छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। आता सतत ढवळत राहायचंय म्हणजे एका ठिकाणी करपत नाही ते। कढीपत्त्यामध्ये देखील कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात। केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप उपयोगी आहे। हाडांच्या मजबूतीसाठी देखील कढीपत्ता उपयोगी आहे। आपण ही जी चटणी बनवतोय अतिशय पौष्टिक होणार आहे ही। कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊयात। मस्त तळला गेलेला आहे। मीडियम गॅसवरती मी सतत ढवळत हा कुरकुरीत बनवलेला आहे। आता याच पॅन मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। त्याला जे कढईला तेल लागलेलं आहे त्यामुळे शेंगदाणे अतिशय व्यवस्थित भाजले जातात आतपर्यंत। हे पहा, शेंगदाणे तेलकट दिसायला लागलेत। खमंग भाजून घ्यायचे हे देखील। मीडियम गॅसवरतीच भाजायचे, गॅस मोठा अजिबात करायचा नाहीये। शेंगदाणे देखील आपल्या शरीराला खूप उपयोगी आहेत। पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी शेंगदाणे जास्त उपयोगी आहेत। त्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात। गरोदर स्त्रियांना बाळाच्या वाढीसाठी शेंगदाणे खूप उपयोगी आहेत। हे पहा किती मस्त खमंग भाजले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। याच पॅन मध्ये आपण खोबरं भाजून घेऊयात। केसांसाठी खोबरं खूप उपयोगी आहे। खोबऱ्याचं तेल बनवतात जे आपण केसांना वापरतो नेहमी। हाडांच्या मजबूतीसाठी देखील, त्वचेसाठी खोबरं उपयोगी आहे। याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। छान कुरकुरीत झालेलं आहे हे देखील। आता आपण हे काढून घेऊयात आणि सर्व जिन्नस आपण थंड करून, सुरुवातीला कोरडे जिन्नस जे आहेत ते मिक्सर मधून काढलेले आहेत मी, आणि त्यानंतर तेलावर परतलेले जिन्नस एक एक करत काढून सर्व जिन्नस मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सर मधून सर्व जिन्नस फिरवून ही चटणी बनवून तयार आहे। अतिशय चटपटीत झालेली आहे। यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। लसूण आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण लसणाने खमंगपणा येतो त्यामुळे मी लसूण वापरलेला आहे। एकदा ही चटणी बनवून पहा, नक्की आवडेल, माझी खात्री आहे। माझी तुम्हाला एक विनंती आहे, रेसिपी आवडल्यावर लाईकचं बटन दाबायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळतील। भेटूयात पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।